अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही उघड. मध्यरात्री राहत्या घरात सैफ अली खानवर चाकू हल्ला. चोराचा प्रतिकार करताना सैफ गंभीर जखमी. आरोपीने सैफकडे 1 कोटीची खंडणी मागितल्याचं एफआयआर मध्ये नोंद. हल्लेखोराच्या अटकेसाठी कारवाई सुरू. सैफवरील हल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. देशातल्या मेगा सिटींमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित असल्याचाही दावा. सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात 2 शस्त्रक्रिया यशस्वी. मणक्यातून 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा काढला. डॉक्टरांची माहिती. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून सैफ वारंवार टार्गेट. तपास त्या दिशेनं करण्याची आव्हाडांची मागणी. तर फक्त आडनाव खान असल्याने विरोधकांनी राजकारण करू नये. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी सुनावलं. वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध. जामीन मिळाल्यास कराड पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. कराडच्या जामीन अर्जावर सीआयडीचं कोर्टात उत्तर. मंत्री परिषदेच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडेंची दांडी. काल पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमालाही मुंडेंची अनुपस्थिती. धनंजय मुंडे सध्या परळी मतदारसंघाच्या दौऱ्यावर. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. जानेवारी महिन्याचा हप्ता 8 ते 10 दिवसात जमा होणार असल्याची माहिती. तसंच वाढीव रकमेबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद होणार. शंभू सीमेवरून 21 जानेवारीला पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीकडे कूच करणार. केंद्र सरकार चर्चेसाठी तयार नसल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा. देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी. 7वा वेतन आयोग 2026 मध्ये संपणार. चाकण शिक्रापूर मार्गावर भीषण अपघात. कंटेनरची 10 ते 15 गाड्यांना धडक. 2 महिला आणि 1 मुलगी गंभीर जखमी.